2 दिवसापूर्वी बीडच्या कारागृहातून व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा मस्साजोगच्या निवडणुकीशी काय संबंध असे सवाल स्वरूपानंद देशमुख यांनी उपस्थित केले आहेत। 2 दिवसापूर्वीच बीडच्या कारागृहातून अझहर नावाच्या कैद्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि या ऑडिओ क्लिपने त्यांनी काही खुलासे केले होते। वाल्मिक कराडच्या टोळीकडून मारहाण झाली असं सांगण्यासाठी त्याच्यावर दादा खिंडकर आणि इतर काही लोकांनी दबाव टाकला, कारण याचा फायदा त्यांना मस्साजोगच्या निवडणुकीमध्ये होईल असं या अझहरने सांगितलं होतं। त्यामुळे आता याच ऑडिओ क्लिपवरून मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच पदाचे उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून धनंजय देशमुख असतील किंवा दादा खिंडकर असतील यांनी ही निवडणूक लोकशाही मार्गाने लढावी असा सल्ला त्यांना दिला आहे। मस्साजोग ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होर घातली, ते 28 तारखेला मतदान आहे आणि मागल्या 2 दिवसांमध्ये ते क्लिप जवळपास सगळ्या मीडिया मार्फत किंवा सगळ्या पेपरवाल्यांनी तिचं उहापोह झालेला आहे। प्रथमतः पहिली एक क्लिप आली होती, त्याच्यामध्ये कसं त्या वाल्मिक कराडनं मध्ये मारहाण केली असं आलं। दुसरी क्लिप आली की तो जो आरोपी अझहर नावाचा तो सांगतोय की बाबा मी ह्याच्यामध्ये दोषी नाही किंवा मला आमचं दोघांचं मिटलंय आणि माझ्यावर दबाव आणून दादा खिंडकरच्या म्हणण्यावर मस्साजोगची ग्रामपंचायत लागली आणि वाल्मिक कराडच्या गँगला बदनाम करा असं त्याच्या क्लिपमध्ये आहे किंवा त्यांनी तसं त्याचं स्टेटमेंट सुद्धा दिलंय म्हणजे जेल प्रशासना। मी प्रथमतः या गोष्टीचा निषेध करतो। लोकशाहीला जर एवढी मोठा काळीमा फासणारी जर अशी गोष्ट घडत असेल, बरं हे इलेक्शन ग्रामपंचायतचं आहे, 2280 मतदार जे आहेत ते मतदार मस्साजोगचा येणारा सरपंच कोण हे ठरवणार आहेत आणि तुम्ही एवढ्या छोट्या गोष्टीसाठी जर जेल मधून जर आरोपींना जर दबाव आणून जर या गोष्टी करीत असताल तर हे निश्चितच म्हणजे फार गंभीर गोष्ट आहे आणि हे लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। मी ह्याचा जाहीर निषेध करतो। ग्रामपंचायत लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही लढायला पाहिजे होते। तुम्ही लोकांना सांगतात आम्हाला संतोष देशमुखचं स्वप्न बघायचे, मग संतोष देशमुखचं स्वप्न हे आहे का हे तुम्ही लोकांना सांगा। बरं, मी वारंवार तुमच्या मार्फत सांगत आलोय की तुम्ही मागल्या 13 वर्षामध्ये काय कामं केलीत हे जनतेसमोर मांडा आणि 18 महिन्यामध्ये तुम्हाला काय कामं करायचे हे तुम्ही जनतेसमोर मांडा आणि त्या माध्यमातून तुम्ही निवडणुकीला सामोरे जा। परंतु ते वेगळेच काहीतरी स्टंट करतायत आणि त्या वेगळ्या स्टंट आता तर हा नवीनच प्रकार आम्ही ऐकाय भेटलाय। आता आम्हाला ही गोष्ट तुमच्या मार्फत ऐकाय भेटली, याच्यामध्ये जे नाव आले दादा खिंडकर हे धनंजय देशमुखचे साडू आहेत, त्यांच्या म्हणण्यावर ह्या गोष्टी व्हायला आता ही गोष्ट मी 100% म्हणजे खात्रीशीर सांगू शकत नाही, परंतु ज्या गोष्टी मीडिया मार्फत किंवा आता त्या माणसानं जेल प्रशासनाला पत्र दिलंय म्हणजे यात नक्कीच काहीतरी गोड बंगाल लढलेलं आहे।